आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। साध्वी प्रज्ञा सिंह यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली भोपाळमध्ये तेव्हा त्या जे म्हणाल्यात ते वाक्य फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा विचार करावा लागणार आहे। त्या असं म्हणाल्या की त्यांच्यावरचे अनन्वित अत्याचार, त्याचं सगळं राजकारण, काँग्रेसनं एकूण राजकीय कारणांसाठी म्हणून त्यांना कसा त्रास दिला वगैरे हे मुद्दे वेगळे, त्याच्यावर आपण चर्चा केलीच आहे परवा। पण त्यांचं एक विधान जे आहे ते विधान असं आहे की भगवा दहशतवाद हे मुळामध्ये काँग्रेसचं भूत आहे, काँग्रेसनं निर्माण केलेलं कारस्थान आहे। भगवा दहशतवाद नावाची गोष्ट अजिबातच अस्तित्वातच नाही, पण तरीसुद्धा उगाच त्याला भगवा दहशतवाद असा शब्द पी चिदंबरम यांनी पहिल्यांदा वापरला आणि त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा वारंवार भगवा दहशतवाद अशा प्रकारे त्याचा उच्चार केला। प्रत्यक्षामध्ये हिंदू आणि दहशतवाद यांचा काही संबंध नाही अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। साध्वी प्रज्ञा सिंह यांना किती गंभीरपणे घ्यायचं हे आपण नंतर बघू, पण जो मुख्य मुद्दा आहे की मुळामध्ये भगवा दहशतवाद याच्याबद्दल अलीकडे सातत्याने चर्चा सुरू असते। खरोखरच एकतर इस्लामी दहशतवाद असं म्हटलं जातं आणि मग इस्लामी दहशतवाद आहे म्हणून भगवा दहशतवाद आहे असं काहीतरी झालं आहे का, अशा प्रकारे पण लोक विचारत असतात। मुळामध्ये दहशतवाद हा इस्लामी पण नसतो आणि भगवा पण नसतो, त्याला खरं म्हणजे धर्माचा त्या अर्थानं धर्माचा काही संबंध नसतो। किंबहुना धर्माचरण करणारे खरे धर्मनिष्ठ आणि खरा धर्म समजणारे लोक हे या प्रकारच्या दहशतवादाच्या मार्गाने जाऊ शकतच नाहीत, हा मुद्दा वेगळा आहे। इस्लामी दहशतवाद जे आहे कारण इस्लामचं पुनरुज्जीवन किंवा काय अशा प्रकारची मांडणी करत तो दहशतवाद पुढे येतो, म्हणून त्याला इस्लामी दहशतवाद असं म्हटलं गेलं असलं तरीसुद्धा त्यालाही मुळामध्ये काही फार अर्थ नाही आहे। पण भगवा दहशतवाद असं म्हणताना जे मूलतत्ववादी अशा प्रकारची मांडणी करणारे, धर्मांध हिंदुत्वाची मांडणी करणारे असे जे लोक आहेत की जे धर्माच्या नावाखाली कुठला विचार नव्हे विखार पसरवत आहेत, अशा प्रकारच्या विचार पसरवणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या एकीकडे वाढते आहे। त्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांवर बंदी घालावी अशी पण मागणी होती आहे, पण त्याचवेळी त्या संस्था काम करतायत पण त्यांचं काम जे आहे ते काम एका अर्थानं दहशतवादी पद्धतीचं आहे अशा प्रकारची टीका पण होते आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये जेव्हा नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला, कॉम्रेड गोविंद पानसरेंचा खून झाला, तिकडे डॉक्टर कलबुर्गींचा खून झाला आणि त्याच्यानंतर तर विचार विरुद्ध विखार अशी लढाई काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली असं लक्षात आलं आणि विचार संपवण्यासाठी विखाराचा अवलंब होतो आहे असंही लक्षात आलं। असे जे लोक आहेत की त्यांना धर्मचिकित्सा नको असते, धर्माची मांडणी नको असते, धर्माबद्दल काही बोलायचंच नाही, आम्ही जो सांगतो धर्म तो धर्म। विशेषतः हिंदू धर्माचं एकूणच मूल्यमापन किंवा विश्लेषण पृथक्करण अनेक अंगाने करता येणं शक्य आहे, कारण तो त्या अर्थानं किताबी किंवा एका पुस्तकामध्ये बंद असा धर्म नाही आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल अनेक प्रकारचं विश्लेषण होऊ शकतं। पण तरीसुद्धा आम्ही म्हणतो तोच धर्म आणि मग काहीतरी सनातन कर्मठ मूल्यांच्या दिशेने हिंदू धर्माला घेऊन जायचं अशा प्रकारे सुद्धा घडतं आहे। आणि त्याच्यामुळे जी एकूण ही सगळी अवस्था आहे त्यातून ज्या प्रकारच्या घटना घडल्या म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट आणि त्याच्यानंतर पुन्हा ही चर्चा बरीच सुरू झाली। एकीकडे मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल जरा सौम्यपणे जा असं नव्या सरकारनं सांगितलं आहे, असं रोहिणी सॅलियनसारखी सरकारी वकील म्हणाली आणि त्यानंतर एकूण या सरकारबद्दल शंका निर्माण झाली। शैक्षणिक कॅम्पस जे आहेत, विद्यापीठं जे आहेत ते तर एका अर्थानं तिथं शिक्षणाचं भगवेकरण सुरू आहे अशा प्रकारची पण चर्चा कायम सुरू असते। तुमची जी सगळी हिंदुत्ववादी सनातनी मूल्य आहेत ती मूल्य पुढे नेण्याचं काम हे जणू काही विद्यापीठं करतायत अशा प्रकारे दिसतं आहे। दुसरीकडे अगदी तर परवा बघितलं की कॉम्रेड अजित अभ्यंकरांच्या त्या याच्यामध्ये जेव्हा पक्षाच्या कार्यालयावर, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर जेव्हा हल्ला करायचा प्रयत्न झाला किंवा तिथे स्फोटकं पाठवली गेली तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय हे या प्रकारचं हल्ल्याचं लक्ष कसं काय होऊ शकतं। त्यामुळे हे जे चाललेलं आहे की हा सगळा एका अर्थानं दहशतवाद आहे असं लोक म्हणत आहेत आणि त्याचवेळी याचा दहशतवादाशी काही संबंध नाही आहे। भगवा दहशतवाद ही कल्पनाच मुळात खोडसाळपणाची आहे, जाणीवपूर्वक बदनाम करण्याची ती खेळी आहे असं सगळं बोललं जात आहे। त्यामुळे मी पुन्हा सांगतो की साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या ते विधान फार गंभीरपणे त्यामुळे मी घेत नाही आहे, पण मुळामध्ये भगव्या दहशतवादाच्या अनुषंगानं वारंवार चर्चा होते आहे आणि आता चिंता करावी अशी अवस्था आहे। एकीकडे भगवा दहशतवाद असं म्हटलं की हे काहीतरी खूळ आहे असं म्हणणारे लोक ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे भगवा दहशतवाद आहे, हिंदू आता अतिरेकी पद्धतीनं काहीतरी त्यांनी विखारी प्रकारे व्यक्त व्हावं अशा प्रकारे पण एक मांडणी करणारा वर्ग आहे, वाढू लागला आहे तो
आणि विशेषतः नवं सरकार आल्यानंतर तर या प्रकारच्या हिंदुत्वाला, धर्मांध हिंदुत्वाला, विखारी हिंदुत्वाला बळ मिळू पाहत आहे असं पण एकूण चित्र दिसतं आहे. अनेक प्रकारची उदाहरणं सांगता येतील. राम मंदिराचा मुद्दा पुन्हा येणं असेल, गायीबद्दल जे अचानकपणे कमालीचं ममत्व तेही धर्माच्या पातळीवर, शेती म्हणून नव्हे, ते वाढत जातं, हे सगळं आहे. हे सगळं जे आहे याच्यातून आपण हिंदूंचा पाकिस्तान जन्माला घालतोय का, अशा प्रकारे पण चिंता व्यक्त होते आहे. म्हणजे पाकिस्तानचं जे काही झालं ते मुळामध्ये कुठला तिथे इस्लाम होता की हिंदू होता याच्यामुळे झालं नाही आहे. मुळात धर्माधिष्ठित देश म्हणून पाकिस्तानचं नुकसान झालं. आणि जर पाकिस्तानचं नुकसान धर्माच्या पायावर उभं राहिल्यामुळे झालं असेल तर असंच नुकसान तुम्ही भारताचं करणार का? धर्मनिरपेक्ष भारत ही आयडिया ऑफ इंडिया आहे, पण त्या आयडिया ऑफ इंडियाला, राज्यघटनेला तडा देणारी अशा प्रकारची एक मानसिकता पुढे येते आहे. त्याला काही प्रमाणामध्ये यश मिळतं आहे आणि त्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हिंदूंचा पाकिस्तान निर्माण करायचा आहे का इथे, अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलावं लागणार आहे. आणि म्हणून ही चर्चा आज अतिशय महत्त्वाची आहे. दहशतवाद हा कुठल्याही धर्माच्या नावानं असला तो सारखाच गैर आहे आणि सारखीच त्याच्याबद्दल टीका, निषेध केला पाहिजे. तो मुद्दाच नाही आहे. तो हिंदू म्हणून असो किंवा मुस्लिम म्हणून असो, प्रश्न तो नाही आहे. पण भगव्या दहशतवादाबद्दल बोलताना मुद्दामपणे सांगितलं गेलं पाहिजे की जर या प्रकारे मानसिकता घेऊन हिंदूंचा पाकिस्तान अशा प्रकारे काही सुरू असेल तर त्यालासुद्धा त्याच पद्धतीने विरोध केला पाहिजे, बोललं गेलं पाहिजे. पण दुसरा जो मुद्दा असतो की हिंदू आहेत हिंदू आहेत म्हणून हिंदूंना जाणीवपूर्वक ठोकलं जातं, हिंदूंना त्रास दिला जातो आणि मुस्लिमांचा अनुनय केला जातो, अशा प्रकारची पण टीका होत असते. पण काही झालं तरी शेवटी तुमची जी आयडिया ऑफ इंडिया आहे, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा प्राण आणि आत्मा आहे. अशा वेळी हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल बोलणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजची चर्चा अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे, आवश्यक अशी चर्चा आहे. एका अर्थानं आयडिया ऑफ इंडियाविषयी ती चर्चा आहेच, पण एका अर्थानं देशाच्या अस्तित्वाच्या संदर्भामध्ये हे चिंतन, हे मंथन फारच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या चर्चेचा विषय आहे भगवा दहशतवाद हे काँग्रेसचं भूत. भगवा दहशतवाद हे काँग्रेसचं भूत अशी चर्चा आपण करतोय. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक आज माझ्या शेजारी माझ्या स्टुडिओमध्ये बेलापूरमध्ये माझ्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते असणारे अवधूत वाघ परळमधून आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे नागपूरमधून आपल्यासोबत आलेले आहेत. MIMचे प्रवक्ते आरिफ हुसैनी आपल्यासोबत औरंगाबादमधूनच आहेत. इरफान इंजिनियर हे इथेच माझ्या शेजारी लवकरच येतील अशी अपेक्षा आहे. आणि हिंदुत्ववादी असणारे आनंद दवे हे आपल्यासोबत पुण्यातून असणार आहेत. या सगळ्यांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. अभय वर्तक माझ्या शेजारी बसलेले आहेत, त्यामुळे मी मुद्दाम अभय वर्तक यांच्यापासून सुरुवात करणार आहे. अभय वर्तक पहिल्यांदाच माझ्या स्टुडिओमध्ये बेलापुरात आलेले आहेत. खरं म्हणजे त्यांच्या सनातनच्या पनवेलच्या आश्रमापासून हा स्टुडिओ फार जवळ आहे, त्यामुळे ते या रस्त्यावरून नेहमी येत जात असतात, पण स्टुडिओमध्ये आज पहिल्यांदाच आलेले आहेत. अभय वर्तक, तुमच्या स्टुडिओमध्ये स्वागत मनापासून. आणि आपण चर्चा करतोय भगवा दहशतवाद हे काँग्रेसनं निर्माण केलेलं भूत. दोन मुद्द्यांबद्दल मला पहिल्यांदा सांगा. मुळात भगवा दहशतवाद नावाचं काही प्रकरण आहे का, आणि काँग्रेसचं कारस्थान आहे असं जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंह म्हणतात, काय म्हणणं आहे? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, भगवा दहशतवाद भूत म्हणजे जी अस्तित्वातच नाही ती सिद्ध करण्याचा काँग्रेसने केलेला तो खटाटोप. मग तो भगवा दहशतवाद नेमका सिद्ध करायची किंवा निर्माण करण्याची काँग्रेसला आवश्यकता का भासली हे आपण समजून घेतलं पाहिजे. काँग्रेसमधले जे कोणी दिग्गज लोक आहेत त्यांच्यासमोर लक्षात आलेलं होतं की काँग्रेसचं अपयश पाहता येणाऱ्या भविष्य काळामध्ये हिंदुत्ववाद हा देशामध्ये खूप व्यापक मोठ्या प्रमाणामध्ये सत्तास्थानी पोचू शकतो. आणि तो पोहोचू नये, जर तो पोहोचू नये तर मग हिंदुत्ववाद्यांना बदनाम करायचं असेल तर याचं षडयंत्र 10 वर्षाच्या अगोदरपासून आखलं गेलं. आणि या देशामध्ये एक व्यूहात्मक रचना करून यंत्रणांना हाताशी धरून, म्हणजे तपास यंत्रणा जे आज काम करतात ते पूर्वी पोलीस असतील तर पोलीस म्हणून त्यांना हाताशी धरून हा भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला गेला, जेणेकरून त्या निमित्ताने या देशामधले संत बदनाम होतील, या देशामधले हिंदुत्ववादी कार्यकर्ते बदनाम होतील. आणि जे बॉम्बस्फोट घडवले गेले ते त्रयस्थ व्यक्तींनी घडवले गेले, बळी मात्र हिंदू नेत्यांचा किंवा हिंदू साध्वींचा किंवा हिंदुत्ववाद्यांचा त्या ठिकाणी दिला गेला आणि त्याच्यातून भगवा दहशतवादाची निर्मिती झाली. दुसरा मुद्दा जो आहे की बाबा त्याच्यामध्ये
हा दहशतवाद नेमका का निर्माण झाला याच्यातलं अजून एक कारण की मुंबई बॉम्बस्फोट ज्या वेळेला झाले 93चे, त्यावेळेला तुम्ही ऐकलं असेल, वाचलंही असेल की एक न झालेला बॉम्बस्फोट म्हणून त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते आणि एक न झालेला बॉम्बस्फोट म्हणून कहाणी जिकडे तिकडे पेपरमध्ये छापून आली आणि नंतर शरद पवारांनी सांगितलं की बाबा तो बॉम्बस्फोट झाला नव्हता, पण हिंदू मुसलमान तेढ वाढू नये याच्यासाठी मी तो बॉम्बस्फोट झाला असं सांगितलं. तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सातत्याने मुसलमानांकडून होणारी आक्रमणं आणि त्याला कुठेतरी हिंदू प्रत्युत्तर देत आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने हा भगवा दहशतवादाचं भूत तयार केलं. पण ते दुर्दैवाने ते काँग्रेसच्याच मानगुटीवरती बसलं आणि हिंदुत्ववादी प्रखरपणे या सगळ्या जे कोणी बळी भगव्या दहशतवादाचे ठरले त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सर्व हिंदुत्ववादी संघटना उभ्या राहिल्या. मग त्या साध्वींच्या मागे उभ्या राहिल्या असतील, कारण साध्वींना ज्या वेळेला अटक करण्यात आली त्यावेळेला त्यांच्यावरती फुलं उधळण्यात आली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. किंवा सनातन संस्थेने सुद्धा अनुभवलं, ज्या वेळेला आमच्या निरपराध साधकांना अटका झाल्या तर सर्व हिंदुत्ववादी संघटना संप्रदाय सनातन संस्थेच्या ठामपणे पाठीशी उभे राहिले. तिसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात की जे दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी, तर त्याच्यामधले पानसरेंचं उदाहरण या ठिकाणी भगव्या दहशतवादाशी कुठे संबंधित आहे ते मला या ठिकाणी सांगायचं आहे. की ज्या वेळेला कसाबने CST स्टेशनवरती हल्ला केला, कसाब पाकिस्तानी आहे माहिती असून सुद्धा पानसरे गावोगावी एक तथाकथित पुस्तक घेऊन फिरले आणि व्याख्यानं घेतली की म्हणे की CST वरती झालेला हल्ला 26/11चा हा म्हणे पाकिस्तानी दहशतवादींनी केलाच नाही, तो पुण्याच्या ब्राह्मणांनी केला. अशा प्रकारचं एक देशविरोधी काम पानसरेंनी त्यावेळेला केलं. आणि हा पण एक ह्या भगवा दहशतवादाच्या मधला एक कट होता. कसाबच्या हातामध्ये सुद्धा भगवा दोरा आढळला होता. या सगळ्या लोकांना सिद्ध करायचं होतं की हा हल्ला सुद्धा हिंदू दहशतवादाने केला. असं कृत्य केलं म्हणून त्यांना संपवलं गेलं का? नाही, पानसरेंना का संपवलं गेलं याच्या तपास यंत्रणा शोध घेत आहेत की त्यांचे कुठल्या प्रकारचे संबंध आहेत. कारण ह्याच्यामध्ये जरी सनातन संस्थेचा बळी दिला गेला असला तरी सुद्धा पानसरेंचे खरे खुनी सापडणं अत्यंत गरजेचं आहे. दाभोळकरांचेही खुनी सापडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांच्या ट्रस्टमधले जे काही घोटाळे झालेले आहेत ते बाहेर काढणं गरजेचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की धर्माची चिकित्सा झालीच पाहिजे. आमचंही म्हणणं आहे की धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं पाहिजे. पण आज दुर्दैवाने ज्यावेळेला दाभोळकरांच्या ट्रस्टमधल्या घोटाळ्यांचं धर्मादाय आयुक्तांकडे चर्चा होते तेव्हा अमित दाभोळकर त्याचे उत्तर द्यायला, कुठल्या ट्रस्टमधल्या घोटाळ्याबद्दल? अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जे काही पैशाचा अपहार केलेला किंवा चुकीचा वापर केलेला आहे याच्यावरती धर्मादाय आयुक्त साताऱ्याचे आहेत. यांनी हा 14 पानी अहवाल आहे, सनातनचा अहवाल नाही आहे हा, धर्मादाय आयुक्त सातारा यांनी तयार केला अहवाल आहे. याच्यामध्ये सविस्तर या घोटाळ्यांविषयीची माहिती दिलेली आहे. असेल तर हा अहवाल मी आजही आपल्याला देतो, आपल्यासाठी ठेवा. हा अहवाल वाचा की जेणेकरून पुरोगामी लोकांनी या विदेशातून पैसे घेऊन हिंदू धर्माला बदनाम करणं, हिंदू दहशतवादाची निर्मिती करणं याच्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले. अभयवर्तक एक सेकंद, अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. अतुल लोंढे, जी मुक्ताफळं उधळलेली आहेत अभयवर्तकांनी, काय म्हणणं आहे? मला संजयजी, एक तर हे काय बेछूट आरोप करणं यांचं पहिलेपासूनच काम आहे. हे बेछूट आरोप करत आहेत. आमच्यासाठी दहशतवाद हा दहशतवाद आहे, त्याला काही रंग नाही आहे. दहशतवाद हा सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांच्या कुठल्या देशाच्या विरोधात उभं केलेलं एक युद्ध आहे. तर त्याच्या विरोधात सगळ्यांना एकत्र राहिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. माझा अभयवर्तकांना प्रश्न हा आहे की 2014 पूर्वी गैरहिंदू सरकार होतं का देशात आणि 2014 नंतर आलेलं हिंदुत्ववादी सरकार आहे का? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, ते भारतीय राज्यघटनेला मानतात का? जर ते भारतीय राज्यघटनेला मानत असतील तर त्यांचे हे सर्व जे त्यांनी जे मुक्ताफळ आता इथे दिले त्या मुक्ताफळांना काही अर्थ उरत नाही. या दोन प्रश्नच त्यांनी उत्तर द्यावं. 2014च्या पूर्वीचं सरकार हे गैरहिंदू सरकार होतं का? आणि 2014चं नंतरचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे का? आणि तसं आहे तर मग हे भारतीय राज्यघटना मानतात का? याच्यानंतर मला पुन्हा अजून मुद्दे ठेवायचे आहे, पण वर्तकांनी याचं उत्तर द्यावं. याचे उत्तर अगदी सोपं आहे. एक म्हणजे 2014 पूर्वी जे कुठलं सरकार होतं ते हिंदू सेक्युलरवादी सरकार होतं, तथाकथित पुरोगामी सरकार होतं. कारण ह्या सरकारच्या कालावधीमध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्य धर्मियांमध्ये डिफरन्सिएशन केलं गेलं. सातत्याने धर्माच्या नावाखाली एकसंधता गाठण्याच्या नावाखाली धर्माधर्मामध्ये भेदभाव केला गेला. हा शेकडो उदाहरणाची देईन. दुसरी गोष्ट, हिंदू सेक्युलरिझम मला कळलं नाही. उत्तर आहे अभयजी, हिंदू सेक्युलरिझम कळलं नाही मला. हिंदू सेक्युलरिझम सांगा काय आहे? मी तुम्हाला सांगतो ना हिंदू सेक्युलरिझम काय आहे तो,
की ज्या वेळेला तुम्ही शाळेमध्ये जाऊन बघा की आदिवासी मुलगा असेल तर त्याचा गणवेश खरेदी करायला त्याला 157 रुपये द्यावे लागतात आणि जर मुसलमान असेल तर त्याला 52 रुपये 50 पैशामध्ये गणवेश मिळतो. आदिवासी मुलगा सुद्धा गरीब आहे, मुसलमान मुलगा सुद्धा गरीब आहे. मग असं असताना तो मुसलमान आहे म्हणून 52 रुपये 50 पैशात गणवेश आणि आदिवासी आहे म्हणून त्याला 157 रुपयात गणवेश, हा भोंदू सेक्युलरवाद आहे. लक्षात ठेवा, मगाशी आवटे साहेबांनी सुद्धा म्हटलं पुरोगामित्व किंवा सेक्युलरवाद हा या घटनेचा आत्मा आहे. कदापि या घटनेचा आत्मा नव्हता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला घटना जन्माला घातली त्यावेळेला त्याच्यामध्ये पुरोगामी हा शब्द नव्हता, सेक्युलरवाद समाजवाद हा शब्द नव्हता. 1976 साली 42वी सुधारणा म्हणून इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात हा सेक्युलरवाद आमच्या डोक्यावरती बसवलेला आहे आणि आज बरोबर त्याला 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या देशाने हा सेक्युलरवाद अपयशी ठरलेल्याचं पूर्णतः अनुभवलेला आहे. म्हणून आम्हाला या देशाला हे पुरोगामित्वाचे जे काही तथाकथित पुरोगामित्वाचे विचार आहेत ते नष्ट झाले पाहिजेत, पाला पोचळ्यांप्रमाणे ते वाहून गेले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे आणि तेच आमचं हिंदू राष्ट्र आहे. तुमची इच्छा काय आहे याला काही अर्थ नाहीये. मुळामध्ये तुम्ही ज्या प्रकारची विधानं करताय ती विधानं इतकी वाह्यात आहेत. भारतीय राज्यघटनेचा धर्मनिरपेक्षता हा आत्मा नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा म्हणजे फारच आश्चर्यकारक आहे. माझं म्हणणं एवढंच होतं ऐका, तो प्रिअम्बल मध्ये ऐका, तो प्रिअम्बल मध्ये आलं म्हणजे प्रिअम्बल मध्ये काय होतं, इंदिरा गांधींच्या त्या प्रिअम्बल मध्ये आलं पण तो आत्मा होताच ना. आणि तुम्ही नरेंद्र दाभोळकरांच्या संदर्भामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्या ट्रस्टचा काही संबंध नसलेली विधानं जे करतात तुम्ही, कुठल्या तरी एखाद्या यानं काही बोलणं आणि दाभोळकरांच्या हत्येचं ते कारण आहे अशा प्रकारे काहीतरी विपर्यास तुम्ही बोलणं हे अतिशय गैर आहे. मुळामध्ये ज्याच्याबद्दल आता सगळी सुनावणी सुरू आहे, तपास सुरू आहे, त्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची वाह्यात विधानं जेव्हा तुम्ही करता अभयवर्त, माझं कृपया ही वाह्यात नाही, ही विधानं वाह्यात आहे. प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी ऐका मुळामध्ये असं आहे की कुठल्याही समजा काय ना हिंदुत्ववादी बोलले की ते वाह्यातच आहे, कथा होतात आणि साम्यवाद्यांच्या दाभोळकरांच्या खुनाचा आणि याचा काही संबंध आहे? नाही, माझं म्हणणं आहे की आज साध्वींच्या हिंदू दहशतवादावरती तुम्ही जे काही आज कार्यक्रम ठेवलाय त्या विषयावरती कार्यक्रम घ्या. साध्वीबद्दल बोलतच नाही मी, भगवा दहशतवाद हा विषय चर्चेचा. साध्वी मी सुरुवातीला सांगितलं, साध्वी म्हणाले हे निमित्त आहे. मुद्दा असा आहे ना, हा जो तुमचा वाह्यातपणा आणि विखार आहे ना त्यातून सगळ्या नको त्या मला सांगा की पानसरे गेले नव्हते का? त्यांचं पानसरेंचं म्हणणं नव्हतं का की हा कसाबने हल्ला केलाच नाही? पानसरेंची व्याख्या नाही. लक्षात घ्या या देशामध्ये करकरे हे मुश्रीफांचं पुस्तक आणि ती मांडणी वाह्यात पुस्तक आहे. ते पुस्तक वाह्यात आहे. तुमचं काही म्हणणं असेल ते असेल, पण तुम्ही ज्या प्रकारे सांगता आहात ना, तुम्ही काहीतरी एखादा तपशील घेता आणि अक्षरशः खोटारडेपणा करता असं बोलू नका. नाही, माझं मुश्रीफांच्या पुस्तकावरच्या अनुषंगानं पानसरेंची व्याख्यान झाली, थिअरी मांडत होते. नाही, मुश्रीफांना बोलावलं होतं, मुश्रीफ येऊ शकले नाहीत. एनिवेज आरिफ हुसैनी ज्या संजयजी मला कंप्लीट करत आहे. बोला अतुल बोला. नाही, महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की ह्या साध्वी जेव्हा या देशाच्या शहीदांबद्दल बोलतात, करकरेंबद्दल त्या हे बोलल्या होत्या की करकरे हे आमच्या विरोधात आहे. करकरेच्या शहीदांना चॅलेंज केलं त्यांनी. करकरेंना, या देशाचे शहीद आहे करकरे, 26/11च्या आक्रमणामध्ये लढताना ते गेलेले आहे. त्याच्या संदर्भामध्ये यांनी चॅलेंज केलं होतं. या साध्वींनी चॅलेंज केलं होतं. मग हे जे चॅलेंज आहे अशा पद्धतीचा राष्ट्रवादी मानतात का? करकरे या देशाचे शहीद नाहीये का? करकरेंनी या देशासाठी बलिदान दिलं नाहीये का? मग त्याच्यावर चॅलेंज उभं करतात आणि खोटे नाटे सांगता तुम्ही. आदिवासी आणि यांच्या संदर्भामधल्या ज्या योजना आहे त्या योजना आर्थिकतेवर आधारित आहे आणि त्या योजनांचे जे आहे त्याचा बेसिक तुम्ही पहिले पाहून घ्या. 1-2 असा आहे की 1976 साली 42वी घटना दुरुस्ती झाली, पण त्याच्यापूर्वी तुम्ही कधी आर्टिकल 25 ते आर्टिकल 28, 29 आर्टिकल 30 आणि आर्टिकल 44 हे वाचण्याचे कधी तुम्ही कष्ट घेतले नाहीत. धर्मनिरपेक्षता नाही कसं काय म्हणतात संजयजी? तिसरा मुद्दा महत्वाचा हा आहे की 1978 साली यांचं जे म्हणणं आहे की हिंदुत्ववादी सरकार जे आहे ते मोरारजी देसाईंच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान पदाखाली आलं होतं आणि 44वी घटना दुरुस्ती झाली आणि 42वी घटना दुरुस्ती पूर्णतः पलटून लावण्यात आली. पण त्यावेळेस त्यांनी सेक्युलर हा शब्द का काढला नाही याचं सुद्धा उत्तर वर्तकांनी द्यावं. वर्तक साहेब, जेव्हा आपण सबका साथ सबका विकास म्हणतो तेव्हा या घटनेच्या अनुषंगाने जातो. जेव्हा आपण धर्मनिरपेक्षता बोलतो तर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली मधल्या डिबेट्स तुम्ही वाचा व्यवस्थित. त्या तुमच्या लक्षात येतील की या राज्याचा, या भारतीय राज्याचा कुठलाही धर्म असणार नाही.
प्रत्येक नागरिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नागरिक, भारतीय नागरिक म्हणून असेल. त्यामुळे मी तुम्हाला आता सांगतो, इथे 2014च्या पूर्वी पण या देशामध्ये सरकार भारतीयांचंच होतं. 2014 नंतर सुद्धा सरकार या देशात भारतीयांचंच आहे. ज्यांनी 1950 साली घटना मान्य केली नव्हती, ज्यांनी 1950 साली या देशाचा तिरंगा मान्य नव्हता केला, त्यांना या 70 वर्षामध्ये तो तिरंगा सुद्धा मान्य करावा लागला, नव्हे तो फार मोठा लावावा लागला आणि घटना सुद्धा मान्य करावी लागली. त्यामुळे या देशामध्ये जर कुठली चर्चा होत असेल तर ती भारतीयत्वाची होईल. दहशतवाद, अतुल लोंढे बरोबर. अतुल लोंढे तुमचा मुद्दा पोहोचला. अतुल लोंढे तुमचा मुद्दा पोहोचला. अभय वर्तक, मुळामध्ये अगोदरचं सरकार हे भोंदू सेक्युलरिझमचं सरकार होतं. आत्ताचं सरकार हे हिंदुत्वाचं सरकार आहे असं वाटतं का तुम्हाला? मुळात लक्षात घे की आत्ताचं उत्तर सरकार फक्त वाटतं की नाही मला सांगा. माझं म्हणणं एवढंच आहे की निश्चितपणे हे सरकार हिंदुत्वाचं या अर्थाने राष्ट्रभक्तांचं सरकार आहे. ठीक आहे, याच्याबद्दल आत्ताचं सरकार हे तुमच्या विचारांचं सरकार आहे, सनातनच्या विचारांचं सरकार सध्या केंद्रात आणि राज्यात आहे असं अभय वर्तकांना ठोसपणे वाटतंय. आरिफ हुसैनी, जे मुद्दे अभय वर्तक मांडतायत, काय म्हणणं आहे? मेरा बोलना बड़ा साफ है कि आज का कार्यक्रम आपने साध्वी प्रज्ञा की प्रेस कॉन्फ्रेंस के ऊपर रखा है कि साध्वी प्रज्ञा छूटने के बाद में पत्रकार परिषद लेके ये बता रही है कि अब कैसा कैसा दहशतवाद है, कांग्रेस का कैसा दहशतवाद है और राष्ट्रवादी का कैसा है, समाजवादी का कैसा है, अब क्या पक्षों में दहशतवाद को बांटना चाह रहे हैं. नंबर एक बात, साध्वी प्रज्ञा जो है तो अभी सिर्फ और सिर्फ बेल पर छूटे हैं, वो सिर्फ अभी जमानत पे छूटे हुए और हेल्थ बेसिस पे छूटे हुए. उन्होंने अपने आप को कैंसर का पेशेंट बताया है और केमोथेरेपी की उन्होंने अर्जी लगाई है और हाईकोर्ट ने उनको बेल के ऊपर उनके इलाज के लिए छोड़ा है. प्रेस कॉन्फ्रेंस लेके जो है तो कौन सा टेररिज्म कैसा, इसके लिए नहीं छोड़ा है. जैसा शहाबुद्दीन छूटने के बाद में कह रहे थे नीतीश कुमार साहब को कि ये जो है तो संभावनाओं के मुख्यमंत्री है, ऐसे मेरे को लग रहा है कि कोई ना किसी को अभी सुप्रीम कोर्ट जाना पड़ेगा और फिर से इनको वापस जेल में भेजना पड़ेगा. क्यों? तो इंदौर की जेल के अंदर ये 2 साल से अपना ट्रीटमेंट करा रहे, केमोथेरेपी का पूरा इलाज करा रहे और छूटने के बाद तो प्रेस कॉन्फ्रेंस लगा रहे. ये सारे एविडेंस को लेकर फिर कोर्ट के सामने रखना पड़ेगा. साध्वी प्रज्ञा कौन है साहब, हम इसको नहीं जानते. हमारा बोलना बड़ा साफ है कि साध्वी प्रज्ञा हम वैसी आप सामान्य स्त्री की तरह मानते हैं जैसे जो सामान्य स्त्री है. सामान्य स्त्री के बाद में साहब साधु प्रज्ञा की जो भी परिभाषा है हमारे सामने कौन लाके खड़े किया? एनआईए ने और एटीएस ने लाके खड़ा किया कि इन लोगों ने क्या कारनामा किया है, इन्होंने कैसा कृत्य किया है, कैसा गुनाह किया है, कैसी कॉन्स्पिरेसी की है और कैसा क्राइम किया है. अब उसके बाद में साहब एनआईए ने जो कहा है, एटीएस ने जो कहा है, सारी चीजें एफिडेविट के साथ कोर्ट में मौजूद है. उसी के साथ हेमंत करकरे साहब ने 4528 पेज का चार्जशीट इन लोगों के खिलाफ में कोर्ट में फाइल किया है. ये लोग सिर्फ बेल आउट पे छूटने के बाद में अभी जो है तो सॉफ्ट हिंदुत्व और मोटा हिंदुत्व और ऐसे हिंदुत्व की बात कर रहे हैं. साहब ये देश के विभाजन की बात कर रहे हैं. मोदी सरकार का अहंकार इनके दिमाग में घुस चुका है. इनको ऐसा लग रहा है कि हमको कुछ भी कहने की आजादी है. और साहब सबसे अहम बात यह है कि हमारी सरकारी वकील जो हमारी इससे पहले की जो थी, हमारी सरकारी वकील रोहिणी सैलियन, हाँ, रोहिणी सालियानी साहिबा ने साहब कोर्ट के अंदर बहुत साफ लफ्जों में कहा था कि मुझ पर प्रेशर डाला जा रहा है कि साध्वी प्रज्ञा और पुरोहित के लिए जो तो जमानत के लिए रास्ता साफ किया जाए. आरिफ हुसैनी तुमचा मुद्दा पोहोचला. आरिफ हुसैनी तुमचा मुद्दा पोहोचलाय. आनंद दवे, मला आता एक मेसेज आहे की जेव्हा कन्हैया कुमार जामिनावर सुटला आणि भाषण करायला लागला तेव्हा तुम्हाला किती त्रास होत होता आणि ज्याच्यावर अशा प्रकारचा कुठलाही गंभीर आरोप नव्हता तो कन्हैया कुमार, जिच्यावर थेटपणे दहशतवादाचा, खुनाचा, अशा प्रकारच्या सगळ्या याच्यावर आणि ती जामिनावर सुटून जेव्हा पत्रकार परिषद घेते त्याच्याबद्दल मात्र तुम्हाला काही वाटत नाही. आनंद दवे, एकूण जे सगळं चाललंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनातनच्या प्रवक्त्यांना असं वाटतं की आमच्या विचारांचं सरकार आहे, मोदी सरकार हे आमचं सरकार आहे, आमच्या विचारांचं सरकार आहे. अशा वेळी आनंद दवे, देश समाज धारे में जोड़ने वाला नहीं है. आनंद दवे, तुम्ही स्वतः ह्या भगव्या दहशतवादाकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? दहशतवाद असतो मला अजिबात मान्य नाहीये, कारण जगात आजपर्यंत कुठेही सिद्ध झालेलं नाहीये. या जगामध्ये संजय लक्षात घ्या, अनेक धर्म आहेत, म्हणजे अगदी ग्रीक धर्म आहे, ज्यू धर्म आहे, पण असा कधी शब्द ऐकला ना आपण, ज्यू दहशतवाद, ख्रिस्ती दहशतवाद, असा काही धर्म आपण ऐकलेलं नाही. आपण फक्त ऐकतो मुस्लिम दहशतवाद, इस्लाम दहशतवाद. तो आहे, हा सिद्ध झालेला. कुणी काही सांगू द्या, दहशतवादाला रंग आहे, रूप आहे, दाग आहे, सगळं आहेच आहे. अच्छा, इस्लामी दहशतवाद आहे म्हणजे काय आहे? आनंद दवे, इस्लामी दहशतवाद आहे म्हणजे काय आहे, म्हणजे काय सांगा ना. ये क्या सत्कार कर रहे थे क्या उनका? जरा सांगतो ना, हे दहशत ऐका परत एकदा सांगतो, या संपूर्ण. ओ आरिफजी, तुम्ही गप्प बसावं जरा, तुमच्या मध्ये मध्ये बोललो नव्हतो आम्ही.
आरिफ गप्प बसा, मराठी कळतं का खोटा तुम्हाला? थोड़ी गप्प बोलन बसा. देंगे तुमको, विषय तुम इतना खोटा थोड़ी बोलन देंगे, तुम इस्लाम को डायरेक्ट गप्प बसा हो. बोले, क्या ज्ञान है तुम्हारा इस्लाम के बारे में? या संपूर्ण जगामध्ये जे काय दहशतवाद चालले ते कशासाठी अरे चाललेले जगात तो छोड़ो जी, तुम नोकऱ्या देश की बात मागतायत, करो. रस्ते मागतायत, तुम काय जग का मागतायत? छोड़ो, तुम फक्त देश की बात धर्मासाठी, फक्त धर्मासाठी माझ्या मेरे को धर्माचं फिक्र चांगलं सिर्फ मेरे व्हावं. देश की है. जर माझ्या धर्मावर काही आक्रमण झालं, मी त्या देशाला मेरे को नेस्तनाबूत फिक्र करेन. सिर्फ मेरे हीच देश भाषा की है. सगळ्यांची. 100% फक्त जगात दहशत चालला तो धर्मावरच चाललेला आहे, आणि तो इस्लामी धर्माच्याच नावाने चाललेला आहे. इस्लामी ही वस्तुस्थिती इस्लामी सगळ्यांनी मान्य करायला नाही. पाहिजे. तुम्हाला 10 जैसे लोग वर्षापासून भगवा वस्त्र नाही, पहनते गेली लोग 10-15 लोग वर्षापासून आम्ही लोग सांगतो तसं तुम्हारे चाललेलं जैसे आहे. लोग मासूम आता बच्चे के संपूर्ण हाथों जग में मान्य लेकर करते. दहशतगर्दी के काय सामान दे रहे. काय ट्रम्प आमचीच भाषा बोलतायत, का रशियन गव्हर्नर आमचीच भाषा बोलतोय, हे आता संपूर्ण जग अरे मान्य आनंद करत दिवस चाललेलं आपको आहे. एक पैसे हे की तुम्ही स्टडी लक्षात नहीं घ्या था, कुछ आरिफजी. भी कहाँ से उड़ा के लाए इन्होंने? नाही बरं झालं म्हणजे मला थांबा थांबा आरिफ 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 तुम भारत के अंदर नहीं साहब, गलत बात कर रहे हो साहब, टोटल गलत बात कर रहे हो, जातिवाद बात कर रहे हो. उनको बताओ भारत आनंद दवे ऐका आरिफ आनंद दवे एक सेकंड. आरिफ हुसैनींचा काय मुद्दा, आक्षेप काय? आरिफ हुसैनी बोला, काय आक्षेप है? साहब इनका खुला बोलना है कि इस्लामी दहशतगर्दी खाली चल रही है. मेरे को आप बताइए, उड़ीसा के अंदर दारा सिंह ने स्टेन के पूरे परिवार को चलाया था बजरंग दल के, वो क्या आरती उतार के सत्कार कर रहे थे क्या उनका? ऐसी चीजें कई देश के अंदर हुई है. तुम देश के अंदर की बात करो. आज देश के अंदर जो चीज उड़ रही है तुम इसको बांटो मत, इसको भगवे में मत बांटो, इसको इस्लाम में मत बांटो. ये देश के अस्तित्व का सवाल है, ये देश के सम्मान का सवाल है. जो दहशतगर्द है वो दहशतगर्द है. तुम इसको परिभाषाओं में बांटने की कोशिश मत करो, नहीं कर सकेंगे आप दहशतगर्दी की परिभाषा. मैं खुले तौर पे कह रहा आपको आनंद दिवे साहब, आपको इसको सख्ती से निपटना पड़ेगा. हा बोला आनंद दवे, आता बोला. नाही आम्ही अतिशय सक्तीने निपटतो म्हणून तर तुम्हाला वाईट वाटतंय, आणि मी नाही. हमको क्या वाईट लगती है कि संपूर्ण हमको क्या वाईट लगती है तुम्हारा है ना, ये तुम्हारे दहशतवाद संपूर्ण जगाला, संपूर्ण जगावर जे आक्रमण चालले, संपूर्ण जग त्याचा निषेध करतोय. जगातले सगळे राष्ट्रप्रमुख त्याच्याच मागे लागलेत, हे तुम्ही मान्य करा. आणि दहशतवाद वेगळा असतो, 4 चौकांनी मिळून एखाद्याला मारहाण करणं हा वेगळा आहे, तो दहशतवाद नाहीये. दहशतवाद हा प्लांट असतो, तो जास्त आक्रमक असतो, तो जास्त हिंसावादी असतो. तो एका दिवशी 100-200 लोकांना मारलं जातं, बॉम्ब स्फोटांनी मारलं जातं, काठ्या आणि लाठ्या घेऊन मारलं जातं. त्याला दहशतवाद म्हणू नका. हे गल्ली गल्लीत भांडणं होतात, सगळ्यात पहिली गोष्ट आहे. दुसरं मला सांगतो, 2008 सालापर्यंत या देशामध्ये आणि या जगामध्ये हिंदू दहशतवाद हा शब्द कुठेही नव्हता. लोणावळ्याच्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये शरद पवार साहेबांनी पहिल्यांदा तो विषय काढला, चार्जशीट झुटा की आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं नाही थांबा, त्यावेळेस त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की दहशतवादी ह्या रेषेने सुद्धा तुम्ही तपासणी करा. त्यानंतर तपासणी करण्यात आली आणि काउंटडाऊन पद्धतीने, म्हणजे उलट करायचं. एक लक्षात घ्या आनंद दवे मुळामध्ये एक लक्षात घ्या, इस्लामी दहशतवाद वगैरे मुळामध्ये अशा खरं म्हणजे अशा संकल्पना कॉइन होणं चुकीचं आहे, पण ही संकल्पना कॉइन झाली आहे हे खरं आहे. त्याला ऐका, त्याला तालिबानपासून अनेक संघटना आहेत, पण तुम्ही ऐका, तुम्ही त्याचं निमित्त करून जेव्हा इथे काहीतरी विखारी हिंदुत्व पसरायला लागता आणि मुस्लिमांबद्दल संशयानं बघायला लागता, तेव्हा अडचण आहे. या देशामध्ये महात्मा गांधींचा खून झाला, या देशामध्ये महात्मा गांधींचा खून झाला, इंदिरा गांधींचा खून झाला, राजीव गांधींचा खून झाला, दाभोळकरांचा खून झाला, पानसरेंचा खून झाला, कलबुर्गींचा खून झाला. कुठल्या मुस्लिमानं केला? कुठल्या मुस्लिमानं केला? असे 29 हिंदुत्ववाद्यांच्या पण हत्या झाल्या, 250 केरळमध्ये पण हत्या झाल्या. या पद्धतीनं काहीतरी, आणि तालिबान किंवा बाकीच्या ज्या संघटना हा जो आहे त्याला तुम्ही जोडता आहात. आणि मुळामध्ये तो जो दहशतवाद आहे, ज्याला इस्लामी दहशतवाद म्हणतात, त्याचा निपटारा झालाच पाहिजे. अतुल लोंढे काय म्हणणं आहे? माझं एक स्पष्ट म्हणणं असं आहे की प्रायमा फेसी एव्हिडन्सेस हे प्रज्ञाजीच्या विरोधात आहे. पण हेमंत करकरेंच्या संदर्भामध्ये त्यांनी जे चॅलेंज केलं हेमंत करकरेंच्या संदर्भामध्ये, ते राष्ट्रवादी होते, ते फार देशभक्त होते, त्यांनी जीव दिला त्या देशासाठी. त्याच्यावर ते ऑब्जेक्शन घेतात, त्याचं काय म्हणणं आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर काय सुरू आहे याची चर्चा करण्यापेक्षा भारतामध्ये काय सुरू आहे, कारण शेवटी सगळ्या गोष्टींचं चांगलं जे आहे ते भारतातूनच जगाकडे जाणार आहे. 1947ला देश स्वतंत्र झाला, त्याच्यानंतर 70 वर्ष झाली. आज कोणी वेगळे देश मागितले याची सुद्धा विचार आपण केला तर आपल्याला लक्षात येईल. आपण जेव्हा सबका साथ सबका विकास म्हणतो त्यावेळेस आपल्याला कोणाला जातीवर, धर्मावर, प्रांतावर असं विभागून चालणार नाही. आपली राज्यघटना पण ते सांगत नाही. त्यामुळे उगाच कुठल्या गोष्टीचं आपण असं एक संदर्भ निर्माण करायचे, फ्रेजेस कॉइन करायच्या आणि त्याच्यामध्ये सांगायचं की आम्हाला त्रास होऊन आलेला आहे. त्रास सगळीकडे होत असतो.
पण तो त्रास निपटायचा असेल तर आपल्याला कायद्याच्या राज्याच्या माध्यमातून काम करावं लागेल. आपल्याला भारतीय राज्यघटना जे तत्व घालून दिलेले आहे त्या तत्वाच्या अनुषंगानं आपल्याला काम करावं लागेल. मग कोणीही असो तो, त्याला रंग देण्याचं काम करण्याचं काही कारण नाही आहे. या देशाच्या विरोधामध्ये कोणत्याही प्रांताचा, जाती, धर्माचा व्यक्ती जर उभा राहत असेल तर आपण राष्ट्र म्हणून, आता यांची राष्ट्राची व्याख्या वेगळी आहे, माझी राष्ट्राची व्याख्या ही भारतीय राज्यघटनेप्रमाणे जाते, तर त्याच्यासाठी पूर्ण राष्ट्र म्हणून आपण एकत्र म्हणून उभं राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण रंगानं जर विभागण्याचा प्रयत्न केला तर इतक्या कष्टानं जो आपण देश उभा केलेला आहे त्याच्यामध्ये सगळेच आहे. म्हणजे असं काही नाही की सतत काँग्रेसच राज्य राहिलेलं आहे. मध्यंतरी मोरारजी देसाई पण आले होते, व्ही पी सिंगांचं पण आलं होतं, 95 ते 99 वेगवेगळ्या यांचं आलं होतं, त्याच्यामध्ये पुन्हा भाजपचं सरकार होतं, नंतर आपल्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार होतं, त्याच्यानंतर म्हणजे आलटून पालटून सगळे लोक आलेले आहे आणि सगळ्यांनी, जवळपास सगळ्यांनी भारतीय राज्यघटनेवरच विश्वास ठेवलेला आहे. आता हे जे प्रकार सुरू आहे किंवा वर्तक ज्या पद्धतीनं मांडणी करतात ती मांडणी राज्यघटनेमध्ये कुठेही बसत नाही, ती मांडणी या देशाच्या विचारसरणीत बसत नाही, ती मांडणी जसं आपण म्हटलं की आयडिया ऑफ इंडिया याच्यामध्ये सुद्धा बसत नाही. बेलवर आलेले आहात तुम्ही, रोहिणी सालियान ह्या कोण आहेत? त्या काही देशाच्या बाहेरच्या आहे का? आपण चर्चा करून आलो हे कोण? आपण काही देशाच्या बाहेरच्या आहेत का? रोहिणी सालियानने सांगितलं की अधिकारी सांगतात की गो सॉफ्ट ऑन दिस. वाय सॉफ्ट? देशामध्ये कोणीही जर आतंकवादी घटना अतुल लोंढे मुद्दे पोहोचलेत. मला एक सांगा, मुळामध्ये अभय वर्तक, की ज्या प्रकारे अतुल लोंढे सांगतात की देश आपला कशावर उभा आहे, मुळामध्ये तुम्हाला हे कदाचित कळणार नाही, कारण देशाच्या निर्मितीच्या त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही लोक कुठेच नव्हतात. आता तुम्हाला देशभक्ती आणि काय राष्ट्र बऱ्याच कल्पना सुचत आहेत, पण मुळामध्ये हे सगळं विभाजनवादी आहे असं वाटतं का अभय वर्तक? मला आश्चर्यच वाटतंय की तुम्ही म्हणतात की कुठेच नव्हतो आम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आपण काय बोलताय माझी इच्छा आहे, पण कुठे नव्हता त्याला कोण काय करणार? उदाहरण किती देऊ सांगा ना, मला सांगा. मला आजचा तो विषय नाही, पण हे हास्यास्पद उदाहरण आहे. एक गोष्ट ऐकून घ्या, नाही आता तुम्ही विषय काढलेला आहे म्हणून सांगतो. ज्या याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके असतील, झाशीची राणी असतील, मंगल पांडे असतील, यांच्यापासून सगळे विचार लक्षात घ्या. मुस्लिम समाज के खिलाफ मुजाहिर उगलने का अरे आरिफ भाई, इतना दहशतवाद इधर तो मत करो, बोलने दो. इधर तो मत क्या बोलेंगे साहब? आप क्या बोल रहे? इधर तो मत करो. अभय वर्तक माझं म्हणणं एवढंच आहे, मला साधं बोलू द्याल की नाही? मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला तर्कशुद्ध तुम्हाला बुद्धीच्या आधारे पटवून सांगायचंय, मला बोलायला वेळ द्या. एक पहिली गोष्ट आणि तात्या टोपे हे बहादूरशाह जफर याच्या नेतृत्वामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र होऊन 1857चा लढा लढलेले आहे. अशी तुम्हाला मी हजार हिंदू मुसलमान एकत्र व्हायला कोणाला अडचण आहे? ऐका ना, ते काय म्हणतात, बहादूरशाह जफरच्या नेतृत्वामध्ये 1857चा लढा झाला, त्याला सगळ्यांनी नेता मानलेलं होतं आणि झाशीच्या राणी ज्या आहे त्या देशासाठी लढल्या होत्या. त्या उगाच काहीतरी सांगू नका तुम्ही. 1925 नंतर तर सांगा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही काय 1925 नंतर सुद्धा अनेक हजारो उदाहरणं देऊ. काँग्रेसवाल्यांनी काय केलं माहितीये? देश स्वतंत्र झाल्यानंतर एकच गाणं वाजवलं, बिना खडक बिना ढाल साबरमती के संत कर दिया तूने कमाल. ज्यांनी सॉन्डर्सचा वध केला, ज्यांनी रँडची हत्या केली, लक्षात घ्या, ज्या चाफेकर बंधूंनी हत्या केली, त्यांचा हे गाणं म्हणजे अपमान आहे. लक्षात ठेवा की हा देश स्वतंत्र झालेला आहे, तो आम्ही इंग्रजांना हकलवून लावलं म्हणून स्वतंत्र झालेला आहे. इंग्रज काही अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात घ्या. मला म्हणे महाराष्ट्र इतिहासाचं विकृतीकरण करू नका. एक सेकंड, मी तुम्हाला इतिहासाचं विकृतीकरण करू नका. अतुल लोंढे बोला. 1935च्या कायद्याप्रमाणे ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये 1941 साली बंगालचं त्यावेळेस जे सरकार आहे ते सरकार मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांच्या आघाडीमधून निर्माण झालं होतं. त्याचे मुख्यमंत्री फजलुल हक होते, त्याचे उपमुख्यमंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी साहेब होते. 1942 साली जेव्हा छोट्या मुलांपासून महिलांपासून ऐकून घ्या, त्यावेळेस जेव्हा लढा देत होते तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी पत्र लिहिलं गव्हर्नर जनरलांना, आणि तुम्ही मला सांगा हे जे राणीच्या सरकारच्या विरोधामध्ये हे जे देशद्रोही लोक आंदोलन करत आहेत ते चिरडून काढण्याची तुम्ही मला परवानगी द्या, मी ते चिरडून काढील.
त्याच्यानंतर 1947 सालानंतर जेव्हा इंटरिम सरकार आलं, ते काही काँग्रेसचं सरकार नव्हतं, त्याच्यामध्ये सगळेच पक्ष होते, सगळेच लोक होते. त्याच्यामध्ये सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जी साहेब हे इंडस्ट्री मिनिस्टर होते. या देशाचं पहिलं औद्योगिक धोरण हे श्यामाप्रसाद मुखर्जी साहेबांनी ठेवलेलं आहे. आणि जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये काश्मीरचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा जेव्हा UN मध्ये जायचं होतं, त्या डॉक्युमेंटवर सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जींची सही आहे. त्याच्यानंतर जाणीवपूर्वक या देशाची घटना तुम्ही मान्य करत नव्हते RSS, तुम्ही त्याच्यानंतर या देशाचा झेंडा तिरंगा झेंडा आम्ही मान्य करणार नाही असं तुम्ही सांगत होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं षडयंत्र उभं केलं. तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठेही नव्हता, तुम्ही फक्त फितुरी केलेली आहे या देशामध्ये. 1925 तोंड सांभाळून बोला लोंढे. तुम्ही मी तुम्हाला अतिशय संयमाने चर्चा करतोय, अतिशय मी मुद्देसूद बोलतोय. तुमच्याकडे एकही मुद्दा नसताना तुम्ही फितुरी केली. काय वाटेल ते बोलताय, काय वाटेल ते बोलताय. ऐकून घ्यायचं लोंढे. तुम्हाला काय वाटलं या पद्धतीने तुम्ही देशाला फसवलं म्हणून तुम्हाला 70 वर्ष राज्य केल्यानंतर या जनतेने घरी बसवलेलं आहे. लोंढे विसरू नका, तुम्ही आज घरी बसलेला. ऐतिहासिक पुरावे बोला बोला. मी ऐतिहासिक पुरावे ऐतिहासिक पुरावे फसवलत म्हणून घरी बसलायत आज. घरी का तुम्ही कुठे आहात? तुम्ही काही पक्षाचे आहात का कुठल्या? निवडणुकांमध्ये मला कळत नाही. घरी बसलाय अवधूत वाघांकडे मला जाऊ द्या. अवधूत वाघ तुमचं अभिनंदन. मला पहिल्यांदाच शोध लागला की सनातनला असं वाटतं आहे की हे आमच्या विचारांचं सरकार आहे. आत्ताचं मोदी सरकार, देवेंद्र सरकार हे सनातनचं सरकार आहे. हे अभय वर्तक यांच्यामुळे मी असं कुठे म्हणलेलं की सनातनचं सरकार आहे? मी हे म्हटलं की राष्ट्रभक्त सरकार आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने म्हणताय. मी असं म्हटलेलं आहे की सनातनला तुम्ही विचारलं की हे तुम्हाला सरकार हिंदुत्ववादी वाटतं का? मी तुम्हाला म्हटलं की भाजपचं सरकार हे राष्ट्रभक्तांचं सरकार आहे असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. सनातनला असं वाटतं की भाजपचं सरकार हे राष्ट्रभक्तांचं सरकार आहे, सनातन ही राष्ट्रभक्तांची संघटना आहे असं भाजपला वाटतं का? अवधूत वाघ काय म्हणणं? आता पलटी मार. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचा विषय घेतला. मी तुम्हाला विनंती करीन की अशा प्रकारचे विषय रोज घ्या, रोज चर्चा करा. 2019ला आम्हाला प्रचार पण करावा लागणार नाही. गेली अनेक वर्ष निवडणुकीच्या माहोलमधून बाहेर या रे. 2019, 2014 तुम्हाला 2019 मी सगळं बहुमत घेऊन टाका म्हणून काही चर्चा करा. अवधूत वाघ तुम्ही निवडणुकीच्या मूड मधून बाहेर या. तुम्हाला परवा जी बैठक झाली पिंपरी चिंचवड मध्ये तेव्हा सांगितलं की हा विजयाचा अहंकार सोडा, चर्चा करा, मुद्द्यांवर बोला. बोला अवधूत वाघ. संजयजी, आता तुम्ही मला स्क्रिप्ट द्यायचं आणि मी बोलायचं असं तर नाही ना, तर मला बोलू द्या ना. मी विषयावर येतोय ना. मी आत्ता आलेलो आहे, बोलायला सुरुवात केलेली आहे, 2 वाक्य बोललेली आहेत आणि तुम्ही मला अडवताय. हे काही योग्य नव्हे. मला असं म्हणायचं आहे की कुठच्याही दहशतवादाला रंग नसतो. कुठचाही दहशतवाद हा लाल नसतो, हिरवा नसतो आणि भगवाही नसतो. दहशतवाद हा दहशतवाद असतो आणि दहशतवाद हा देशविघातक शक्ती असते. परंतु या दहशतवादाला जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली ज्यांनी रंग देण्याचा प्रयत्न केला तो 2005 साली भारतातील अमेरिकेच्या कॉन्स्युलेटमध्ये हे विकिलीक्सने ओपन केलेलं आहे की राहुल गांधींनी म्हटलेलं आहे की फक्त मुस्लिम धर्मीय आतंकवादी नसतात तर हिंदू धर्मीय पण आतंकवादी असतात. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. त्याच्या खोलात मी जात नाही. अलिबागमध्ये झालेल्या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यावेळी काय त्याचं नाव रघुवंशी म्हणून ATSचे चीफ होते, त्यांना सांगितलं होतं काय फक्त अतिरेकी फक्त मुस्लिम असतात का, इतर धर्माचे नसतात का, हा प्रश्नचिन्ह केलं. अतिरेकी असतात, अतिरेक्यांना धर्म नसतो आणि अतिरेक्यांमध्ये जातीची रिझर्वेशन नसतं. त्यावेळी मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये काही मुस्लिम तरुणांना पकडण्यात आलं. अर्थात ते निरपराध होते की निर्दोष होते की अपराधी होते हे न्याय यंत्रणा ठरेल. परंतु अमुक मुस्लिम तरुणांना पकडलं म्हणून इक्विव्हॅलंट हिंदू तरुणांना पकडायचं म्हणून रघुवंशीची बदली करण्यात आली, करकरेनं आणण्यात आलं आणि 15 दिवसामध्ये विथिन 15 डेज साध्वी आणखीन कर्नलला पकडलं. त्याच्यानंतर 90 दिवसामध्ये एकही पुरावा ते घेऊ शकले नाहीत म्हणून फक्त 1.5 दिवस आधी त्यांच्यावर मोक्का लागला. मोक्का हा दहशतवादाच्या विरोधामधला कायदा नाही. मोक्का हा लॉ अँड ऑर्डरच्या विरोधातला कायदा आहे. जे माणसं सातत्याने अपराध करत असतात
त्या अपराध्यांच्या विरुद्ध लागलेला कायदा आहे. आणि मग तशा प्रकारचे सुद्धा, कारण ना साध्वीवर ना कर्नल पुरोहितांवर एकही याच्यापूर्वी खटला होता, आरोप होते किंवा गुन्हेगारी दाखला होता. मग त्यांना प्रत्येक खटल्यांमध्ये प्रत्येक गुन्हेगारी याच्यामध्ये अडवण्यात आलं. आणि आज काय झालं, मी त्या मागे जात नाही, पण आज कोर्टाने सांगितलंय की यांच्यावर एकही पुरावा नाही. काय झालं की ज्या भगव्या आतंकवादाच्या विरुद्ध करकरे लढले त्यांना हिरव्या आतंकवादाची गोळी लागली, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि करकरेंबद्दल तुम्ही चांगलं बोला किंवा वाईट बोला, परंतु ज्या साध्वीला त्यांनी छळलं, ज्या साध्वीला 6 फुटावरनं आपटून मारलं, ज्या साध्वीचे हात पाय तोडले, त्या करकरेंबद्दल आमच्या मनामध्ये सहानुभूती असायचा प्रश्नच उद्भवत नाहीये. तुम्ही ज्या ज्या वेळी म्हणता हिरवा आतंकवाद, पिवळा आतंकवाद, लाल आतंकवाद, मला एक सांगा की सुकमामध्ये झालेला आतंकवाद हा लाल नाहीये का? काल काश्मीरमध्ये झालेला आतंकवाद हा हिरवा नाहीये का? तुम्ही नावं देत बसता. नाही, मला असं म्हणायचंय की या देशाच्या विरोधामध्ये, या घटनेच्या विरोधामध्ये, या जनतेच्या विरोधामध्ये जे जे दहशतवादी कृत्य करतात ते सर्वच्या सर्व दहशतवादी आहेत. आणि याच्यामध्ये कोण हिंदू नाही, कोण मुस्लिम नाही, कोण ख्रिश्चन नाही. या देशाच्या विरुद्ध लढणारा, या देशाच्या विरुद्ध काम करणारा प्रत्येक मनुष्य हा दहशतवादी आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी आपण धर्माच्या नावाने जर लेबल लावत गेलो तर हा धर्म हा देश एकसंघ राहू शकत नाही. तुम्ही विस्तारानं बोललाय, मी सविस्तरपणे ऐकलंय. फक्त एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. सनातनचे प्रवक्ते असं म्हणाले की हे सरकार राष्ट्रभक्तांचं सरकार आहे. तुम्हाला असं वाटतं का की सनातन ही राष्ट्रभक्तांची संघटना आहे? सनातन ही डेफिनेटली राष्ट्रभक्तांची संघटना आहे. सनातन ही हिंदुत्ववाद्यांची संघटना आहे आणि सनातनचा आम्ही आदर करतो. सनातनचा आम्ही आदर करतो. सनातन संस्था ही राष्ट्रभक्तांची संघटना आहे, सनातन ही हिंदुत्वाची संघटना आहे, असं विधान भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेलं आहे. सनातनचं आणि भाजपचं असणारं नातं दोन्ही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आरिफ हुसैनी, काय म्हणणं आहे तुमचं? साहब, मेरा बोलना बड़ा साफ है कि ये विषय चल रहा है दहशतगर्दी के ऊपर, इसको समाजों में और धर्मों से और मजहबों पे बांटने की कोशिश की जा रही है. मेरा बोलना बड़ा साफ है कि साहब इसी केस से कनेक्टेड असीम आनंद साथ में एक्यूज है. असीम आनंद ने 164 के स्टेटमेंट के अंदर क्या बोला? अभी भाजपा के प्रवक्ता बोले कि इनके खिलाफ में एक भी पुरावा नहीं आया. अरे जनाब, 4528 पेज का चार्जशीट कोर्ट में दाखिल है. आप पहले उसको पढ़ने की कोशिश करो. और साध्वी प्रज्ञा जो बाहर छुट्टी है ना, वो सिर्फ हेल्थ बेसिस के ऊपर छुट्टी हुई है, कैंसर की केमोथेरेपी का इलाज करने के लिए छुट्टी हुई है. इस चीज को आप समझने की कोशिश करो. असीमानंद ने कन्फेशन स्टेटमेंट 164 के अंदर कोर्ट में यह बताया है कि साध्वी प्रज्ञा कर्नल पोहित के नेपाल के टेररिस्ट से संबंध थे, वहां के टेररिस्टों से संबंध थे उनके. इजराइल के जितने भी एजेंसी है उनसे इनके संबंध थे. ये उनके एफिडेविटों में है, उनके स्टेटमेंट के अंदर है. और आप यहां बैठ के उनको बचाने की वकालत कर रहे हैं. साहब, ये बीजेपी के लोग और इनके अलायंस पार्टनर जितने हैं, इनके समझ में सिर्फ एक बात आ गई है कि अब 70 स्टेट से लेके तो देश तक हमारे हाथ में, कुछ भी बोलो हमारा कोई बिगाड़ने वाला नहीं है. अरे कायदे की चौखट क्या है, इसको समझने की कोशिश करो. अभी केस जो है तो कोर्ट के पतन के ऊपर रखा हुआ है, इसको समझने की कोशिश करो. आरिफ हुसैनी तुमचा मुद्दा पोहोचला. आरिफ हुसैनी मुद्दा पोहोचला. अभय वर्तक, मला सांगा, ज्या प्रकारे करकरेंच्या बद्दल तुम्ही बोलता आहात, साध्वी बोलते आहे, आता अवधूत वाघ बोलले, अशा वेळी जेव्हा हू किल्ड करकरे अशी थिअरी पुढे येते, खरंच एवढा संताप करकरेंबद्दलचा काय? म्हणजे मला जरा थोडं सांगा विस्ताराने की काय नक्की करकरेंबद्दलचा एवढा संताप कशा? हा संताप केवळ करकरेंच्या विरोधातला नाहीये. ह्याच्यामध्ये साध्वीजींचा छळ केलेले खानविलकर असतील, घुले असतील, करकरे असतील, ह्या सगळ्यांचा की ज्या ज्या व्यक्तींनी एका महिलेला इतक्या घाणेरड्या पद्धतीने छळलेला आहे की ज्यांचं वर्णन आम्ही करायच्या ऐवजी साध्वीजींनी काल सांगितलेलं आहे. त्या सविस्तर त्यांची मुलाखत घ्या, तुम्हाला आणखीन सविस्तर सांगतील. पण दुर्दैवाने जे लोक याकूब मेमनचं समर्थन करतात आणि त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात आणि इस्लामसाठी प्रयत्न करतात, त्या लोकांकडनं आम्हाला ऐकावं लागतंय. हे दुर्दैव आहे. लक्षात ठेवा की आमचं म्हणणं आहे की या जगामध्ये न्यायव्यवस्था आहे, त्या न्यायव्यवस्थेने साध्वींना जामीन दिलेला आहे. तो न्यायाधीशांनी कुठल्या अधिकार क्षेत्राच्या खाली दिलेला आहे
आहे, कशा पद्धतीने दिलेला आहे. आमचं सिर्फ म्हणणं हेल्प एवढंच बेसिस पे दिया हुआ आहे है. की साध्वी सिर्फ निर्दोष हेल्प आहेत बेसिस का, पे दिया तर हुआ ते खटला संपल्यानंतर निश्चितपणे लक्षात येईल. साध्वींचा खटला वेगाने चालवा हे आमचं न्याय मागणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साध्वीजींचा ज्या ज्या व्यक्तींनी छळ केलेला आहे, जे साध्वीजींनी स्वतः सांगितलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा, ही आमची मागणी आहे. आमच्या मागण्या कुठल्या अतार्किक आहेत बराबर. किंवा दहशतगर्दियों की अविवेकी मागण्या आहेत. दहशतगर्दियों की आमच्या मागण्या मागण्या पूरी एवढ्याच करते बैठेगी तार्किक आहेत. गवर्नमेंट. दाभोळकरांचा आम्ही आतंकवादी कुठल्याही प्रकारे इनकी कोई बात मार्गाने कुछ त्यांचं खातिर हे में नहीं करावं रहने का. आमचं जब कधी तक म्हणणं निर्णय नहीं नव्हतं. निकलता कोर्ट आमचंही का. म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीने अहिंसात्मक मार्गाचाच वापर करावा, परंतु जर दाभोळकरांच्या खटल्यामध्ये आमचा साधक अडकत असेल तर आमचं म्हणणं एवढंच आहे की खटला वेगाने चालवा. तो साधक निर्दोष आहे, सदोष आहे, न्यायव्यवस्था ठरवेल. पण आज दुर्दैव असं आहे की खटला वेगाने पोलीस चालू देत नाहीत. पोलीस छळ करतात, साध्वींचा छळ करतात, धनंजय देसाईंचा छळ साध्वी के करतात, वकील बनके डॉक्टर बैठ गए तावडेंचा साहब, छळ सिर्फ बेल हुई करतात, तो. समीर गायकवाडचा छळ काला करतात, कोट पहन के केवळ इनको कोर्ट में हिंदुत्ववाद्यांचा भेजना छळ साहब, करतात. छोड़ा आणि आम्ही ते मांडल्यावरती त्या कथा होतात, त्या गोष्टी अतार्किक होतात, तो आतताईपणा होतो. हे अभयवर्तक मुद्दा पोहोचलाय. अतुल, नाही, मला एक असं म्हणायचं आहे की युपीएचं सरकार असताना 2 आतंकवाद्यांना आम्ही फाशी दिली. आज 35 महिने झालं भाजपाचं सरकार आहे. भाजपाच्या सरकारमध्येच कलबुर्गी असतील, पानसरे असतील, दाभोळकर असतील, या सगळ्यांचे खटले आता सुरू आहे. आणि NIAच्या स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर सांगतात की आमच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्या केस सोडतात. बरोबर. पुन्हा अपॉइंटमेंटचा काय मुद्दा आहे, अशा अनेक गोष्टी उपस्थित झाल्या. माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे माझा की न्यायव्यवस्था, जो काही न्यायनिवाडा करायचा असेल तो न्यायनिवाडा करेल. इथे बसून मी किंवा अभयजी किंवा अवधूतजी किंवा आरिफ किंवा दवे साहेब कोणीही त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. अवधूतजींच्या एका गोष्टीशी मी सहमत आहे की दहशतवादाला रंग नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की कोणीही असो, जो देशाच्या सुरक्षेच्या, देशाच्या एकात्मतेच्या विरोधात उभा असेल त्याच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. इथं बसून जर आपण न्यायनिवाडा करत असेल आणि हे सरकार आमचं असं म्हणत असेल तर तुम्ही कुठेतरी केसला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यातनं स्पष्टपणे समोर येतं. मी कोणाचे समर्थन करणार नाही, कोणाचं समर्थन करण्याचं काही कारण नाही आहे. जो गुन्हेगार असेल तो कोणत्याही जातीचा राहो, धर्माचा राहो, प्रांताचा राहो, त्याला जो कायदा आहे आपला त्या कायद्याप्रमाणे सजा झाली पाहिजे. प्रश्न उपस्थित करतो म्हटलं तर हे पण उपस्थित करता येईल की साध्वी प्रज्ञाजीच्या जे मध्ये होत्या तिथे CCTV का लावण्यात आले. अनेक असे प्रश्न आहेत त्या केसेसमध्ये की त्याच्यावर उपस्थित करता येईल. कोणत्याही केसेसचे राहो, कोर्ट आहे, न्यायव्यवस्था आपण इस्टॅब्लिश केलेली आहे आणि ती न्यायव्यवस्था ठरवेल ना की कोण दोषी आहे. ठीक आहे, न्यायव्यवस्था ठरवेल, न्यायव्यवस्था ठरवेल. आरिफ काय बोलायचं तुम्हाला? आरिफ हुसैनी जरा. सर मेरा इतना ही बोलना है कि सनातन संस्था के ये जो प्रवक्ते यहाँ पर बैठ के बता रहे कि साधु प्रज्ञा एक स्त्री थी, वो बहुत मासूम थी, ठीक है, आपका बोलना ये हो सकता है, आप उसके वकील बने हुए बनिए आप साहब. हमारा इतना ही बोलना है और बड़ा स्पष्ट बोलना है कि क्राइम के ऊपर जो गाड़ी मिली वो रजिस्ट्रेशन साध्वी प्रज्ञा के नाम पे है. वो रजिस्ट्रेशन साध्वी प्रज्ञा की खुद की गाड़ी. अरे आरिफ भाई, जज से बड़ा मत बनो, वो सब देखा है जज ने, जो भी देखा है. एक मिनट रुक जाइए, मेरी बात को सुनिए. साध्वी प्रज्ञाबद्दल नासिक के सर्विसिंग सेंटर से गाड़ी को निकाल के लाए, उसके बाद स्पेशल स्टैंड लगाया गया और ये यहाँ बैठ के क्या हमको निर्दोष साबित कर देंगे? एक सेकंड ये क्या इनको यहाँ बैठ के निर्दोष साबित कर देंगे क्या? आरिफ हुसैनी, एक सेकंद. ठीक आहे, मुद्दा असा आहे, आता साध्वी प्रज्ञाच्या अनुषंगानं त्या केसबद्दल काही बोलायचं नाहीये, ती न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्याबद्दल आपण एक चर्चा केलेली सुद्धा आहे. अवधूत वाघ, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, पण तुम्हाला त्यापूर्वी मी असं विचारतो की मगाशी अभय असं म्हणत होते, अभयवर्तक, की हिंदू राष्ट्र आम्हाला करायचं आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहात, त्यांना मुळात भारतच कितपत मान्य आहे अशी शंका आहे, कारण त्यांना धर्मनिरपेक्ष भारत वगैरे असं काही मान्य नाही आहे. आम्हाला हिंदू राष्ट्र करायचंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला जेव्हा हे हिंदुत्वाची संघटना आहे आणि तुमचं नातं या सगळ्या सनातन संघटनेशी असं वाटतं, तेव्हा त्यांची हिंदू राष्ट्र कल्पना तुम्हाला मान्य आहे का? भारताचं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे का? ओके, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. पहिली गोष्ट एक सांगतो, तुम्ही मगाशी अनेक जणांचा खून झाला आणि हे खून कोणी केले हा प्रश्न विचारला. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा खून झाला ज्यावेळी ते काश्मीरमध्ये कैदेत होते, त्यांचा गुन्हेगार पण सापडला नाही आजपर्यंत. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वेमध्ये मृतावस्थेत सापडले, त्यांचा पण खून झालेला गुन्हेगार सापडलेला नाहीये. त्यांच्या मागे कोण कोण आहे हे हा प्रश्न पण आम्ही तुम्हाला विचारणार नाही. केरळमध्ये जी लोक RSSची मरतात आहेत त्यांचे खून आहेत, कुणी केले हे पण आम्ही तुम्हाला विचारणार नाही. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, संजयजी
संजयजी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो. समझोता फक्त अतुल लोंढे जे बोलले फक्त ते मी जरा मानतो की बलराज मधोकचं पुस्तक वाचा असं अतुल लोंढे म्हणाले माहितीसाठी. आता बोला अवधूत वाघ बोला. संजयजी समझोता एक्सप्रेस मधला खटल्याची सुनावणी संपली होती, निर्णय बाकी होता. त्यावेळी त्या खटल्यामध्ये साध्वी प्रज्ञाचं नाव कसं आलं हा एक क्वेश्चन मार्क आहे. आता तुमचा हा झाल्यानंतर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेवर भारतीय जनता पक्षाची पूर्ण श्रद्धा आहे. हा देश हा सर्वांसाठी आहे. या देशामध्ये राहणारे 140 कोटी लोक जी या देशावर प्रेम करतात, ती कुठच्याही धर्माची, जातीची, वंशाची, वर्गाची असोत, ही सर्व भारतीय आहेत आणि भारतीय घटनेप्रमाणेच हा देश चालेल याच्यावर भारतीय जनता पक्षाची ठाम श्रद्धा आहे. पण या देशामध्ये राहून, या देशामध्ये दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन जे आपली स्वतःची धुणी धुण्याचा प्रयत्न करत आहेत, देशविघातक काम करत आहेत, मग ते कुठच्याही धर्माचे असोत, ते देशद्रोहीच आहेत असं आम्ही मानतो. या देशाच्या विरोधी काम करणारा प्रत्येक जण देशद्रोही आहे. मी तुम्हाला विचारलं काय अवधूत वाघ, मी तुम्हाला विचारलं काय हिंदू राष्ट्र तुम्ही एका वाक्यात उत्तर द्या. हिंदू राष्ट्र तुम्हाला मान्य आहे का? यांच्या सनातन जे म्हणताय ते हिंदू राष्ट्र तुम्हाला मान्य आहे का? भारताचं रूपांतर हिंदू राष्ट्रात व्हावं मान्य आहे का? संजयजी मी घटनेचा एवढा अभ्यास केलेला नाहीये, मी एवढा काही हुशार नाहीये. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हिंदू राष्ट्राचा उल्लेख जर घटनेमध्ये केला असेल तर आम्ही घटना मान्य करतो. जर तसा उल्लेख नसेल तर तो मान्य नाही. कसं अवधूत कसं होणार आपलं? मी घटना वाचलेली नाहीये. अवधूत वाघ आपण घटना वाचलेली नाहीये. मासूम बन जाते. घटना वाचलेली दुर्घटना आहे, हा अपराध आहे. तुम्ही गंमत म्हणून सुद्धा तुम्ही गंमत म्हणून सुद्धा अवधूत वाघ ही गंमत सुद्धा तुम्ही करू शकत नाही. एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यानं मी राज्यघटना वाचली नाही ही गंमत जरी असेल तरी ही गंमत सुद्धा मला मान्य नाहीये. याला काही अर्थ नाहीये. पण ऐका, सनातन ही आमची संघटना आहे असं ते म्हणतायत. मला सांगा, सनातनची महात्मा गांधींबद्दलची भूमिका काय आहे? अभय, एक गोष्ट लक्षात घ्या की मला असं वाटतं की तुम्ही आज जो एक काम करू, आपण प्रश्नांची उत्तर देऊयात. मला काय माहिती का, वेळ संपत आलाय. महात्मा गांधींच्या बद्दलची स्पष्ट भूमिका आहे की महात्मा गांधींचं जे काही त्यांनी राष्ट्राबद्दल कार्य केलेलं त्याच्याबद्दल आमचं कुठेही दुमत नाही. परंतु महात्मा गांधींनी या देशाची जी त्याच्याबद्दल महात्मा गांधींबद्दल आमचा त्या विचाराबद्दल पूर्ण आक्षेप आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत. तिसरी गोष्ट लक्षात घ्या. पूर्ण नाही, मला माहितीये ना तुम्ही चर्चा कुठल्या दिशेने नाही, दिशा नाही. मी तुम्हाला महात्मा गांधींचा खून केला. अभी तो राष्ट्रपिता की बात कर रहे थे. नाथुराम गोडसे राष्ट्रपिता को राष्ट्रपिता बोलने को तैयार नहीं. हम आरिफ एक सेकंड. हा, तर त्याच्याबद्दल हिंसेचा मार्ग नथुराम गोडसेंनी जो स्वीकारला तर त्याच्याशी आम्ही सहमत नाहीये. आम्ही कुठे म्हटलं की सहमत आहे? त्याबद्दल बोलत नाही. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत मान्य आहे का? नाही, महात्मा गांधीने कोणी राष्ट्रपिता म्हणावं, महात्मा म्हणावं तुम्ही म्हणता का? आम्ही पण म्हणतो ना, का नाही म्हणत? प्रश्न असा आहे की महात्मा गांधींनी जी देशाची फाळणी केली किंवा त्याच्यासाठी जे समर्थन केलं ते आमच्या हृदयाचे बरोबर. मुद्दा पोहोचला. अवधूत वाघ आशा गांधींना राष्ट्रसंघ प्रातस्मरणीय मानतं. नक्की सनातन, राष्ट्रसंघ, भाजप काय नक्की? मला एक गोष्ट काय माहितीये का, मुद्दे येऊ द्या. हा बोला अवधूत वाघ बोला. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधींचं भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामधलं योगदान त्याचं वर्णनच आपण करू शकत नाही. म्हणजे त्यांनी जे वेगवेगळ्या प्रांतामध्ये नुसतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये पण नाही, परंतु सत्याच्या प्रयोगाद्वारे त्यांनी जे काही केलेलं आहे ते, म्हणून तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला आम्ही आमच्या विचाराची प्रेरणा मानतो त्यांच्या प्रातस्मरणामध्ये महात्मा गांधींचं नाव आलेलं आहे. सनातन जेव्हा महात्मा गांधींबद्दल या प्रकारची भूमिका घेतं, ऐका, नथुराम गोडसेंनी जे केलं ते हिंसेचा मार्ग वगळला तर बेसिकली त्यांची भूमिका बरोबर आहे. अशा प्रकारची भूमिका जेव्हा सनातन मांडतं आणि तुम्ही म्हणता की सनातन आमची संघटना आहे, आम्हाला आदर आहे सनातनविषयी,
मग हे सनातन मला सुनावत नाही आजचा का? चर्चेचा हे तुम्ही विषय- नाही नाही, नाही हा भगवा दहशतवाद आहे, हाच भगवा दहशतवाद आहे, हाच भगवा दहशतवाद आहे. सिद्ध हा अहो, करणार तुम्हाला आहे. ऐका, संजयजी, तुम्हाला संजयजी, भारतच मान्य नाही, हाच संजयजी, भगवा दहशतवाद आहे. भारत मान्य नाही आहे. तुम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे, तोंडी घालू तुम्हाला नका. हिंदू राष्ट्र करायचं असतं तेव्हा काय संजयजी होतं? तुमचे शब्द तुम्हाला हिंदू माझ्या राष्ट्र जेव्हा तोंडी घालू करायचं नका. असतं तेव्हा अर्थ काय होतो? ज्यावेळी त्यांना माझे काही शब्द वापरत नाही, माझे शब्द काही वापरत नाही. 11 वाजता ही चर्चा तुम्ही पुन्हा आहे, तुमचे शांतपणे शब्द बघा. माझ्या मी माझं तोंडी काही घालू वापरत नका. नाही. अतुल लोंढे काय तुम्ही म्हणणं तुमचे शब्द अतुल लोंढे काय माझ्या म्हणणं तोंडी गेला घालू 1 नका. तास हेच सुरू आहे की जे तुमच्या नाही, तोंडी मी- नाही मी ते हेच तुमच्या मला तोंडी बघा ना घालू तुम्ही, नका. मला पुढे संजय दाखवा. राऊतांनी मला कधीच क्लिप बोलवलं. मला क्लिप बोललेलं पाठवा. नाही, ते 4 वेळा मला तुम्ही क्लिप बोललात. पाठवा. मला क्लिप पाठवा की जे तुमच्या तोंडी नाही मी म्हटलो असेल तर. अतुल लोंढे बोला. संजयजी अतुल लोंढे बोला. अवधूत वाघ, मी येतो. अतुल लोंढे बोला. मी 3 शब्द वापरले. एक सनातनी हिंदुत्ववादी संघटना तेच मी आहे. वापरलं. दुसरी गोष्ट म्हणजे सनातन ही राष्ट्रवादी लोकांची संघटना आहे. बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सनातन बद्दल आदर आहे. हा. मी असं ज्यांना कुठेच म्हटलं नाही की ज्यांना सनातनी आमची संघटना आहे. गांधींनी फाळणी केली आणि गांधींचा खून ज्या नथुरामने केला त्यालाही समजून घेण्याची ज्यांची वृत्ती आहे त्यांना राष्ट्रवादी कसं म्हणायचं? ये इनकी परिभाषा है मला भाजपा कळलंच की. नाही. नाही पण गांधींची प्रश्न फाळणी तुम्ही केली आहे अभय तुम्हाला वर्तकला मान्य नाही आहे का? तुम्ही हे गांधींच्या म्हणा ना. फाळणीला समर्थन नाही होतं हे मान्य कसं आहे अहो, माहिती आहे? नथुराम गोडसे ऐका, नथुराम गोडसे हा आजची नराधम आहे. ऐका हा. अवधूत वाघ, नथुराम गोडसे हा नराधम हा आहे. विषय भगवा आतंकवाद आणि फाळणी हा वेगळा विषय आहे. ऐका हो, पण नथुराम गोडसे हा नराधम आहे असं म्हणायला सनातनचे लोक तयार नसतात आणि तुम्ही यांना राष्ट्रवादी कसं काय म्हणणार? मग का देता प्रमाणपत्र? सनातनला तुमचं प्रमाणपत्र का? म्हणा ना. आम्ही पण नथुराम गोडसे हा नराधम आहे असं आम्ही पण नाही म्हणणार. आम्ही ते खुनी होते हा. हे जरूर म्हणू, पण हा. ते नराधम आहेत असं आम्ही पण नाही म्हणणार. तुम्हाला म्हणायचंय तर म्हणा, उगाच तुमचे शब्द आमच्या तोंडात घालू नका. बर. एखाद्या माणसाने खून केला म्हणून तो नराधम होत नाही. अच्छा. एखाद्या माणसाने खून केला म्हणून तो गुन्हेगार होतो, तो अच्छा. नराधम होत नाही. तुम्हाला राष्ट्रपिता उगाच तुम्ही मांडले, कुठची पण विशेषणं राष्ट्रपित्याचा लावू नका. ऐका, उगाच राष्ट्रपित्याचा कुठची खून विशेषणं करणारा नराधम नाही. हाँ, राष्ट्रपिता यानी मानले conspiracy करून अहो, हत्या तुमच्या केली. माझ्या बापाचा खून जो करतो तो नराधम पण नाही. नराधम म्हणू नका. तुमच्या माझ्या बापाचा राष्ट्रपित्याचा खून जो करतो तो नराधम नाही. हे गांधी प्रातस्मरणीय, गांधी राष्ट्रपिता, ये पण त्यांचा भाजपा खून की करणारा सवय आहे. नराधम खुनी नाही. असू शकतो, गुन्हेगार असू बहुत अच्छा शकतो. करा संजय नराधम साहब. नाही. नराधम म्हणजे काय? चेहरा अधम, अहो, नराधम शब्दाचं वाईट काय? अधम तुम्हाला कृत्य जी लावायची ती करणाऱ्यांना लावा. नराधम म्हणजे आम्ही नाही काय? लावणार. नराधम आम्ही शब्दाचा नाही अर्थ लावणार. काय? अवधूत वाघ, नराधम राष्ट्रपिता शब्दाचा इनके अर्थ पास काय? संबंध नहीं है। जितने गोडसे, देश दुनिया में अधम नजर में प्रकारचा उतारता है, नराधम गोडसेंनी म्हणजे केलेली काय? चूक आहे. अतुल लोंढे, गोडसेंनी अतुल लोंढे काय हिंसेचा म्हणले? वापर केला नाही अतुल पाहिजे लोंढे होता. काय म्हणले? परंतु नराधम हा शब्द वापरू नका. संजयजी, आज हा मुद्दा निघालाच आहे तर काही गोष्टीवर आपण नक्कीच प्रकाश टाकला पाहिजे. नथुराम गोडसेंचा तो 7वा अटॅक होता ज्याच्यामध्ये गांधी हत्या त्यांनी केली. आणि महत्वाची गोष्ट अशी की 34 साली जेव्हा त्यांनी अटॅक केला आणि त्याच्यानंतर 5 अटॅक केले, तोपर्यंत वेगळ्या पाकिस्तान हा शब्द सुद्धा कॉइन व्हायचा होता. तो 1940 साली आला. 1933ला रहमत अली चौधरींनी वेगळ्या अर्थानं पाक हा शब्द कॉइन केलेला होता. त्यामुळे गांधींनी फाळणी तर केलीच नाही. गांधींनी सांगितलं होतं की मी शेवटला व्यक्ती राहील, की फाळणी झाली तर माझ्या मृतदेहावर होईल. त्यांचं कुठं सही पण नाही आहे त्या फाळणीच्या डॉक्युमेंटवर. गांधीजींचा काहीही संबंध नाही त्या 55 कोटीशी पण नाही आणि फाळणीच्या संदर्भात पण नाही. उलट ज्या वेळेस मोठ्या प्रमाणावर दंगे शमले होते, आर्मीचं डिव्हिजन झालं होतं आणि पूर्व भारतातली जी आर्मी आहे ती त्यावेळेसच्या पूर्व पाकिस्तानमध्ये गेली होती, तिथे आर्मी नव्हती. त्यावेळेस एकटे गांधी नौखालीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही लोक त्यांच्या पायावर शस्त्र टाकून अहिंसेचा मार्ग घेत होते. ते गांधी होते. 21 दिवस उपोषणाला बसले. अतिशय क्रूश माणूस, 80 वर्षाचा माणूस फिरून आला लोकांमध्ये अहिंसेचा संदेश देऊन राहिला. आणि लोक हिंदू असो मुस्लिम असो, जर मुस्लिमांनी हिंदू मुलाला मारलं असेल तर त्याला दत्तक घेऊन त्याचं पालन पोषण करायला लावलं. जर हिंदूंनी मुस्लिमाचा मुलगा मारला असेल तर त्याला दत्तक घेऊन पालन पोषण करायला लावलं. आयुष्यभर वैष्णव जन तो तेने काही म्हणत होते ते, आयुष्यभर रामाचं नाव घेत होते ते, आयुष्यभर गीतेच्या तत्वावर चालत होते ते. त्यांचा खून केला. आणि का केला हे सगळ्या देशासमोर आहे. आज मुद्दा निघाला म्हणून सांगतो की 7 वेळा अटॅक केला तेव्हा हे सगळे कुठलेही मुद्दे नव्हते. त्यामुळे स्पष्टपणे पुढे येतं की तुम्ही का खून केला. महत्वाची गोष्ट आज मला एक आनंद झाला अवधूतजींकडनं ऐकून की बा ते घटनेला मानतात, धर्मनिरपेक्षता ते मानतात आणि त्याच्यावरच राज्य चालतं असं ते म्हणतात. ही एक मात्र आजच्या या डिबेटमधली समाधानाची बाब मी मानतो. एक मला याच्यामध्ये एवढीच गोष्ट मांडायची की नथुराम गोडसेंनी गांधीजींचा गोळ्या घालून मलाही खून केला. बोलायचं. हे मान्य करा,
परंतु 70 वर्ष गांधीजींचा खून काँग्रेसवाल्यांनी रोज केला हे मात्र विसरू नका. सगळ्या त्यांच्या विचारांची तिलांजली देऊन आता असं आहे की तुमच्याजवळ काही राहिलं नाही, तुमच्याजवळ काही राहिलं नाही. गांधी हे देशाचे आहे, गांधी हे देशाचे आहे. सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. भगवा दहशतवाद या निमित्तानं चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे आयडिया ऑफ इंडिया काय आहे या सगळ्या अंगानं आपण बोललो. जिथे जेव्हा नवाखालीमध्ये दंगली उसळल्या होत्या तेव्हा तुमचा माझा बाप महात्मा गांधी राष्ट्रपिता तिथे ज्या पद्धतीनं सगळं वातावरण तयार करत होते आणि या पद्धतीची अहिंसा या प्रकारे कुठल्याही हिंसेचं भय न बाळगता उलट पक्षी अहिंसेसाठी झटणारा झगडणारा आणि तरीही त्या महात्मा गांधींचा खून झाल्यानंतर ज्यानं खून केला त्याला नराधम म्हणायचं की नाही अशी चर्चा होऊ शकते. नथुराम गोडसेंच्या भूमिकेबद्दल सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे असं लोक बोलत असतात. सनातनच्या प्रवक्त्यांनी इतिहास वाचला पाहिजे आणि भाजपच्या प्रवक्त्यांनी राज्यघटना वाचली पाहिजे. या अपेक्षेसह नक्षलवादाला पाठिंबा द्यायचा मुद्दाच नाही. नक्षलवादासारखी घातक भयावह गोष्ट कुठलीच नाही. आपण आता भगवा दहशतवादाबद्दल बोलत होतो म्हणून नक्षलवाद काय आहे, नक्षलवाद काय आहे, नक्षलवाद काय आहे, नक्षलवाद काय आहे त्याची चर्चा तुम्ही करायची गरज नाही, कारण ती चर्चा केलेली आहे आपण आणि तो किती भयावह आहे, किती धोकादायक आहे हेही आपण बोललेलो आहोत. मुद्दा तो नाहीच आहे. धर्माच्या नावानं जेव्हा या प्रकारचा विखार पसरवला जातो तेव्हा मात्र चिंता वाटते आणि ही चिंता साधार आहे, कारण तुम्ही इतिहासापासून काही शिकत नाही, तुम्ही राज्यघटनेपासून काही शिकत नाही. मतं मागणं वेगळं आणि प्रत्यक्ष आयडिया ऑफ इंडियाच्या अनुसार भारत नावाचा देश समजून घेणं वेगळं. तो समजून घेतला पाहिजे. या निमित्ताने एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.